माझं अपहरण केलं गेलं ही अफवा आहे असं सरिता म्हस्के यांनी सांगितलंय। माझं अपहरण झालेलं नव्हतं, विरोधकांकडून बदनामी सुरू होतीये आणि ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही अशी भूमिका सरिता म्हस्के यांनी मांडलेली आहे। तर गद्दारी करायची असती तर तातडीनं पोहोचले नसते असंही त्यांनी सांगितलंय। सरिता म्हस्के 2 दिवस गायब होत्या, नॉट रिचेबल होत्या आणि त्यामुळे सरिता म्हस्के नेमक्या गेल्या कुठे आणि त्या शिंदे गटाच्या गळाला लागल्यात का, अशा प्रकारे अनेक चर्चा सुरू होत्या। आणि त्या दरम्यान आणखी एक पुढे अशीच बातमी आली, ती म्हणजे अपहरणाची। तर माझं अपहरण केलं गेलेलं नाही आणि ही अफवा आहे असं सरिता म्हस्के यांनी सांगितलं। काही प्रकारचं अपहरण माझं झालं नाही। मी जे स्टेटमेंट दिलं तेच अगदी खरं आहे। मी माझ्या पक्षाच्या संपर्कामध्ये होते। मी ठाकरे साहेबांना सोडून कुठेच जाणार नाहीये। ना मी गद्दारी केली ना मी गद्दारी करणार। वॉर्ड क्रमांक 157च्या सगळ्या नागरिकांना माझ्यावरती भरोसा आहे, माझ्या पक्षाला माझ्यावरती भरोसा आहे। मग विरोधकांनी मुद्दामून माझ्यासाठी माझी बदनामी केली, त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाहीये, कारण मला माहिती आपण जिंकल्याच्या नंतर विरोधक काही ना काही कटकारस्थान करत असतात। तरी मी तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छिते की जे काही घडलं, जर मला गद्दारीच करायची असते तर मी त्याच दिवशी तातडीने पोहोचली नसती। मला ही परिस्थितीचं गांभीर्य कळालं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय दुष्परिणाम होऊ शकतो, किती बदनामी होऊ शकते, त्यामुळे मी लगेच आले।